तर शनी शिंगणापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 114 कर्मचारी हे मुस्लिम कामालाच नाहीयेत. हाच सगळ्यात मोठा जो आहे तो घोटाळा त्या शनी शिंगणापूर संस्थानांमध्ये आहे. त्यांनी हा मुद्दा कशासाठी घेतला? हा मुद्दा फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी घेतला. आणि बरं, एखाद्या धार्मिक स्थळावर मुस्लिम आले म्हणून ते काय धार्मिक स्थळ अपवित्र झाले हे ठरवलं कोणी? हे संग्राम जगताप मुस्लिम समाजाच्या मतांवर जे आहेत ते आमदार झाले. त्या सेवा देणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना हे जिहादी म्हणतात. लाज वाटली पाहिजे ना अशी वक्तव्य करताना. मी तर सांगतो, माझा तर हा स्पष्ट आरोप आहे की शनी शिंगणापूरमध्ये 2400 कर्मचारी कामाला नाहीत त्यांच्या संस्थानामध्ये. हे विकृत भाजपचे जे नेतृत्व आहे स्थानिक ज्या त्या ठिकाणचे, त्यांना काहीतरी प्रसिद्धी हवी असती, त्यांना नेतृत्वाची संधी करायची असती, आणि त्या संधीसाठी जी समस्या देखील नाहीये हिंदू मुस्लिमाची, ती समस्या हे प्रत्येक ठिकाणी उचलताना आपण पाहतोय. आणि ह्याच्यामध्ये हा एकच पक्ष आहे, नाव मर्यादा पुरुषोत्तम रामाचं घ्यायचं आणि सगळ्या मर्यादा ओलांडायच्या. हे काम ह्यांचं जे आहे ते सुरू आहे. आणि नमस्कार, शाह कदम. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो विषय खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ट्रेंड बनत चाललेला आहे. प्रत्येक ठिकाणी अ, मुस्लिमांना शोधून शोधून विलन बनवलं जातं आणि त्या माध्यमातनं जणू हिंदूंच्या उत्थानासाठी सगळं काम चालू आहे अशा पद्धतीची एक मांडणी सरकार सातत्यानं करत असतं. आणि ताजा विषय जो आहे तो आहे अहिल्यानगरमधल्या शनी शिंगणापूर देवस्थानाच्या बद्दलचा आहे. इथं 114 मुस्लिम कर्मचारी हे काढून टाकण्यात आलेले आहेत. 168 कर्मचाऱ्यांना एकूण काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यापैकी 114 मुस्लिम कर्मचारी आहेत. आणि आता जरी हे सांगितलं जात असलं की त्याच्याबद्दलची काही प्रशासकीय कारणं आहेत, ते लोक सुट्ट्यांवरती होते किंवा हजर राहत नव्हते, शिस्त पाळत नव्हते म्हणून, तरी याच्यामध्ये म्हणजे अगदी ही जाहीर गोष्ट आहे की हिंदूंच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांचा एक मोर्चा त्या ठिकाणी जाणार होता काल, आणि बरोबर त्याच्या काही तास आधी ही कारवाई झालेली आहे. या घटनेला पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये काम करताना तिथं एक पेंटिंगचं काम करताना बहुधा एक मुस्लिम व्यक्ती दिसला, आणि त्याच्यानंतर हा सगळा गदारोळ झालेला होता आणि सातत्यानं ही मागणी केली जात होती. आणि म्हणून दबावापोटी ही कारवाई आता करण्यात आलेली आहे, पण त्याला एक प्रशासकीय लेबल जे आहे ते लावण्याचा प्रयत्न होतोय. आता खरं तर गंमत याच्यातली ही आहे, म्हणजे मी पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख यांची एक पोस्ट बघत होतो आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की ते कर्मचारी सुद्धा 114 नाहीयेत, 168 तेवढे पण नाहीयेत. म्हणजे त्याच्याबद्दलचा जो घोळ आहे तो अजून वेगळाच आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलावं लागेल. पण हे असं का होतंय की अ, जे तिथं काम करणारे मुस्लिम कर्मचारी होते ते काही मंदिरामध्ये पुजारी नव्हते किंवा मंदिराच्या आतमध्ये काम करत नव्हते, ते काम करत होते वेगवेगळ्या विभागांमध्ये, जसं की ऍग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, वेस्ट मॅनेजमेंट आहे, या विभागांमध्ये काम करत होते. आणि तरी सुद्धा हा इतका त्रास नेमका का व्हावा? आणि देशाची घटना जी आहे त्या घटनेप्रमाणे सगळ्या भरती आणि इतर सगळ्या गोष्टींचं पालन व्हायला हवं, तिथं हे असे मनमानी कायदे नेमके का चालतायत? हा सुद्धा याच्यातला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयाबद्दल आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत मुस्लिम समाजामध्ये सातत्यानं सुधारणावादी गोष्टींच्या बद्दल काम करणारे आणि 2014 पासून ज्यांनी बकरी ईदच्या दिवशी आर्थिक कुर्बानीचा एक अतिशय क्रांतिकारी असा उपक्रम सुरू केलेला आहे, शिवव्याख्याते पैगंबर शेख. पैगंबर, खर तर ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे केवळ मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा तिथं त्रास होतोय, शनी शिंगणापूर देवस्थानच्या ट्रस्टला एक हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा निघतो, तो धमकी देतो की या लोकांना काढा, आणि त्याच्यानंतर असं काहीतरी एक प्रशासकीय कारण देऊन त्यांना बाजूला केलं जात आहे. खरोखर म्हणजे हे करण्याची गरज इतकी आहे का की मुस्लिम आपल्या आजूबाजूलाच नकोत अशा पद्धतीची एक धारणा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुमचे जाहीर आभार मानतो की या विषयावरून मुस्लिम समाजामधून कोणाला तरी बोलायला तुम्ही बोलवलं. कारण की सध्या घडीला परिस्थिती अशी झालेली आहे की मुद्दा सुद्धा हे हिंदुत्वाच्या नावाखाली, हिंदू धर्मीयांच्या नावाखाली भाजपच्या पक्षाचेच लोक मांडतात. त्याच्यावर बोलतात देखील हेच, त्याच्यावर आंदोलन देखील करतात देखील हेच, आणि त्याच्यातून काय घडलं याची समीक्षा देखील तेच मांडतात. म्हणजे बॅटिंग पण हेच करतात, बॉलिंग पण हेच करतात, फिल्डिंग पण हेच करतात, अंपायर पण यांचाच असतो, आणि निर्णय देखील हेच देतात.
मग दुसऱ्यांची भूमिका काय, तर ती इतर समाजाची भूमिका काय आहे, ती भूमिका घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं प्रशांत सर जे आहे ते कौतुक करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर कुठल्याही धार्मिक स्थळावर जे आहे, शनी शिंगणापूरचं जे धार्मिक स्थळ आहे, त्या धार्मिक स्थळावर मुस्लिम कर्मचारी सगळ्यात पहिल्यांदा कामाला नाही आहेत. धार्मिक स्थळाचं एखादं काम असेल, डागडुजीचं समजा एखादं काम असेल, रिनोव्हेशनचं, पेंटिंगचं वगैरे असे काम असतील, तर खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या वर जे आहेत ते वेगवेगळ्या धर्मियांचे लोक काम करत असतात. आपल्या तिथे दर्गांचे देखील काम होत असतात, आपल्या तिथे मशिदींचे देखील काम होत असतात, आपल्या तिथे मंदिरांचे देखील काम होत असतात. माझ्या समोर कितीतरी मशिदींची कामं जी करणारी आहेत, ती हिंदू धर्मियांचे देखील लोक आहेत, ज्यांनी बांधकामाचे काम देखील केलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये जाल तर ग्रामीण भागामध्ये देखील कितीतरी दर्गांची डागडुजी करण्याचं काम, बांधकाम करण्याचं काम जे आहे ते हिंदू धर्मीय करतात. आता हे म्हणतात की तुम्ही दाखवा. अरे हे असे विषय जे आहेत, हे असे विषय उचलण्याला लोकांना माहित नाही ना की असे विषय काहीतरी त्याच्यावरून काहीतरी राजकारण होतं म्हणून. नाहीतर प्रत्येक वेळेस असं दर्गाचं मशिदीचं काम करणारे जे आहेत त्यांचे व्हिडिओ आणि फोटो लोकांनी काढून ठेवले असते. इथून पुढे सजगपणे जे आहेत ते ही कामं लोक मुद्दामून काढून ठेवतील. कारण की बरोबर. ज्या ज्या ठिकाणी द्वेष पसरवला जातो त्या त्या ठिकाणी या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे. राहिला प्रश्न शनी शिंगणापूरमध्ये, तर शनी शिंगणापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 114 कर्मचारी हे मुस्लिम कामालाच नाहीयेत. हाच सगळ्यात मोठा जो आहे तो घोटाळा त्या शनी शिंगणापूर संस्थानांमध्ये आहे. म्हणजे त्या त्याच्यातली शनी धक्कादायक शिंगणापूर गोष्ट हीच, म्हणजे काल जेव्हा ही बातमी आली, काही नॅशनल मीडियामध्ये याची दखल घेतली गेली की 114 मुस्लिम कर्मचारी जे आहेत ते काढून घेण्यात आलेले आहेत. पण त्याच्या पलीकडची गोष्ट तुम्ही सांगताय की खरोखर ते पण नाहीये, म्हणजे हा अजून एक वेगळाच कारभार आहे. शनी शिंगणापूरमध्ये ते भाजपचे आंतरराष्ट्रीय आघाडीचे जे अध्यक्ष आहेत, ते तुषार भोसले, त्यांनी एक पत्रक घेऊन आले. ते म्हणाले की 2464 कर्मचाऱ्यांपैकी 114 हे मुस्लिम आहेत, अशा पद्धतीने त्यांनी बोलले. तर ऍक्च्युली काय आहे की शनी शिंगणापूरमध्ये 2464 कर्मचारी तरी आहेत का कामाला, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण की आम्ही शनी शिंगणापूर संस्थानाला हे उघड आव्हान केलेलं आहे की हे 2464 कामगारांपैकी आता तुम्ही जे काही 167 कामगार जे काढले ते सोडून बाकीचे जे इतर कामगार आहेत ते त्या सगळ्या कामगारांना एका मोकळ्या मैदानावर आपण जमा करावं, कागदपत्र सोबत घेऊन. आणि ते कुठल्या विभागात आहेत कामाला, हे माध्यमांनीच त्यांना त्यांना जाऊन विचारावं त्या सगळ्या लोकांना. मुळात शनी शिंगणापूरमध्ये एवढे कर्मचारी कामाला नाहीयेत. आणि ते 114 कर्मचारी वगैरे जे काही सांगितले जातात, भरती केली गेलेली होती. नावं जी आहेत ती रेकॉर्डवर आहेत, मात्र ती लोक कामालाच नाहीयेत. आणि असे फक्त मुस्लिम नाहीत, असे कितीतरी हिंदू आहेत. मी तर ज्या लोकांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उचलला, शनी शिंगणापूर मधले जे स्थानिक भाजपचे जे काही नेतृत्व वगैरे आहेत, माझं त्यांनाही उघड आव्हान आहे की हे 2464 लोक देखील कामाला नाहीत त्या ठिकाणी एवढे, हा देखील मुद्दा त्यांनी घ्यावा. आणि तो मुद्दा ते घेणार नाहीत. त्यांनी हा मुद्दा कशासाठी घेतला, हा मुद्दा फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी घेतला. शनी शिंगणापूरमध्ये काम करत असणाऱ्या टेम्पररी कर्मचाऱ्यांना पगार किती आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे. 3 वर्षापूर्वी या सगळ्या लोकांच्या ज्या आहेत त्या जॉईनिंग झाल्या होत्या आणि फक्त 3000 रुपये पगारावर यांच्या जॉईनिंग झालेल्या आहेत. 3000 रुपये पगारावर या लोकांनी कामं केली. त्यातले 99 जे लोक आहेत, हे जे 114 मुस्लिम सांगतात त्यातले जे 99 लोक आहेत ते कामावर रुजूच झालेले नाहीत. 3000 रुपये पगारामध्ये कोण काम करणार आहे, कोणाचं घर चालणार आहे. तर बरोबर. पैकी 7 जण 8 जण जे आहेत ते कामावर रुजू झाले. त्यांनी साधारण 7 ते 8 महिने काम केलं. आणि 7 ते 8 महिने काम केल्यानंतर त्यांचा पगार जो आहे तो त्या ठिकाणी 6000 झाला. आणि गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी त्यांचा पगार हा 7500 रुपये झाला. तर हे जे 8 कर्मचारी आहेत जे टेम्पररी बेसिसवर आहेत, त्यांचा पगार 7500 आहेत. आणि त्यातला एकही व्यक्ती मंदिरामध्ये कामाला नाही. सर्वात बर. महत्वाची गोष्ट. हो. नाही, ते म्हणजे सगळे आक्षेप, लोक जे म्हणजे आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या वादाच्या भोवती जे काही म्हणजे एक वातावरण तयार केलं जात आहे, त्याच्यातला मूळ मुद्दा हेच आहे. म्हणजे मी काही प्रतिक्रिया पण ऐकत होतो तिथल्या, तर म्हणजे जे लोक ही मागणी करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं धार्मिक स्थळ आहे, आमच्या दृष्टीने ते पवित्र आहे, तर तिथं इतर धर्मियांचं तिथं काय काम आहे? म्हणजे मुस्लिमांच्या धर्मस्थळावरती आमचे तिथं हिंदू लोक असतात का? तर मग इथं नसलेच पाहिजेत, हा त्यांचा दावा आहे. ऍक्च्युली कसे आहेत, असे मूर्ख विचार का या महाराष्ट्रामध्ये मांडले जातात आणि ते खपवून पण घेतले जातात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे आणि सर्व धर्माचे लोक आहेत आणि कुठल्याही धर्माच्या लोकांना कुठल्याही धार्मिक स्थळावर जाणं जे आहे त्याला कुठलंही बंधन वगैरे नाहीये. श्रद्धा ही कुठल्याही व्यक्तीची कशावरही असू शकते. काही असे मुस्लिम देखील आहेत ज्यांची शनी शिंगणापूरवर देखील श्रद्धा आहे. तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते जातात शनी शिंगणापूरला. बरेच जण ते स्वामी समर्थाला जातात, काही विठुरायाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातात, काही गणपतीला देखील जातात. आता त्यांना तुम्ही अडवणार आहात का जाऊ नका म्हणून? आणि बरं, एखाद्या धार्मिक स्थळावर मुस्लिम आले म्हणून ते काय धार्मिक स्थळ अपवित्र झाले हे ठरवलं कोणी? कशाच्या बरोबर. आधारावर ठरवलं? आधी हेच जे लोक आहेत, हे ब्राह्मण्यवादी विचारसरणीचे जे लोक आहेत, यांना आधी शोषित पीडित वंचित घटकातले जे लोक आहेत ते मंदिरामध्ये आल्यानंतर यांची मंदिरं अपवित्र व्हायची. यांच्या सावली पडल्यानंतर जे आहेत हे स्वतः अपवित्र व्हायचे, त्यांना स्नान करावं लागायचं, त्यांचा स्पर्श जरी झाला तरी ते अपवित्र व्हायचे. आणि आता त्याच चौकटीमधून हे मुस्लिम समाजाला पाहतात फक्त आणि फक्त राजकीय हेतूने, बाकी काही याच्या मागचा उद्देश नाहीये. असं कोणी ठरवलंय? कुठले मंदिरं म्हणालेत? कुठल्या धार्मिक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा मुस्लिम समाजाचे लोक जर एखाद्या धार्मिक स्थळावर आले तर ते ते धार्मिक स्थळ जे आहे ते अपवित्र होतं, असं त्यांनी बरोबर. दाखवावं. दुसरी गोष्ट ही, त्या मंदिराच्या संस्थेमध्ये, मंदिराच्या समितीमध्ये कुठेही मुस्लिम नाहीयेत. हम्म. तर समस्या नक्की काय आहे? एखाद्या ठिकाणी पेंटिंग करण्यासाठी एखादा कामगार बोलावला असेल. आता आपल्या तिथं तुम्ही एखादं काम समजा घराचं जरी काढलं किंवा एखाद्या आपल्या धार्मिक स्थळाचं जरी काम काढलं, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहतो? कुठला व्यक्ती त्या कामाची गुणवत्ता देतो, हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो. आणि बरोबर. दुसरा प्रश्न असतो कमी रेटमध्ये, कोण कमी खर्चामध्ये ते काम करतं. आता बरोबर, त्या कमी त्याचनुसार खर्चामध्ये आपण. काम करणारा एखादा मुस्लिम कारागीर भेटलेला असेल आणि चांगल्या गुणवत्ता जर देणारा मिळाला असेल तर मंदिर समितीने त्यांना बोलवले असेल. असे नाही, पेंटिंग बिंटिंग करणारे त्यांच्याकडे काही परमनंट कामगार नाहीयेत. अगदी खरं आहे. नाही, आता तुम्ही जो मुद्दा मांडला तो पण खूप महत्वाचा आहे, की म्हणजे हिंदू मधल्या सुद्धा बहुतांश लोकांना त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी इतका दीर्घकाळ संघर्ष करावा लागलेला आहे. त्यांना सुद्धा तिथं बरोबर. परवानगी नव्हती. आणि आज हे सगळे लोक म्हणजे कमाल वाटते मला, की तिथं जे स्थानिक आमदार वक्तव्य करतायत ते अजित पवारांच्या पक्षाचे आहेत. जे अजित पवार निवडणुकीच्या वेळी सांगत होते की मुस्लिम समाजाकडे जर कोणी डोळे वटारून बघितलं तर त्यांना मी पहिल्यांदा म्हणजे त्यांचं हे मी बघून घेईन वगैरे वगैरे. आपण त्यांचे म्हणजे जणू सगळे उद्गार करते आहोत अशा थाटामध्ये अजित पवार भूमिका मांडतायत. त्यांच्याच पक्षाचे स्थानिक आमदार संग्राम जगताप तिथं उघड उघडपणे ही भूमिका घेत आहेत. दुसरी गोष्ट, जो तुम्ही आता उल्लेख केला, आता ही जी मागणी आहे सकल हिंदू समाज म्हणजे सगळ्यांची एकत्रितपणे मागणी आहे असं सांगितलं जात आहे. पण मुळात हिंदूंमधल्याच किती जातीय उतरंडींचा सगळा सामाजिक तो वर्णभेदाचा इतिहास आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यांच्या नावानं पुन्हा हे एखाद्या विशिष्ट धर्मालाच्या विरोधात हे वातावरण तयार केलं जात आहे. सर्वात पहिली गोष्ट तर काय आहे की हे जे तुम्ही म्हणताय की अ, एका विशिष्ट समाजाला, हिंदू धर्मियांमधल्या देखील खूप असा मोठा काळ जो आहे तो मंदिरांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेला आहे. आपण पाहाल की हे जे लोक कुठले विरोध करतायत ना, ते लोक कुठल्या वृत्तीचे आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी नकार दिला होता. हे तेच लोक आहेत ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महारमध्ये चौदार तळ्यावर पाणी पित होते आणि त्या चौदार तळ्याचं शुद्धीकरण करणारे हे त्या वृत्तीचे लोक आहेत. आता त्या वृत्तीचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटामध्ये असोत काय किंवा ते भाजप पक्षामध्ये असोत काय, हे सारख्याला बारके आहेत. आता सध्याची परिस्थिती अजित पवार जे आहेत ते भाजप शी युती केल्यानंतर अशी झाली की ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला वान नाही पण गुण लागला, अशी परिस्थिती झालेली आहे. हे संग्राम जगताप एवढ्या दिवशी मुस्लिम समाजाच्या मतांवर जे आहेत ते आमदार झाले. यांचे म्हणजे मुस्लिम समाजाचं खूप मोठं योगदान यांच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये आहे. हे संग्राम जगताप त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी 8 कर्मचारी टेम्पररी बेसिसवर 7,500वर काम करतात. ते रुग्णांना सेवा देतात. त्या सेवा देणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना हे जिहादी म्हणतात. लाज वाटली पाहिजे ना अशी वक्तव्य करताना. संवैधानिक पदावर आपण आहात आणि अशा पद्धतीची मूर्ख वक्तव्य आपण या महाराष्ट्राला ऐकवत आहात. म्हणजे या महाराष्ट्राच्या वैचारिक पातळी आणि या महाराष्ट्राची जी एक राजकारणाची जी काही पातळी आहे ती अजून किती खालावणार आहे हा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी अजित पवार रोज पाहतात. त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि संग्राम जगताप यांना या सगळ्या गोष्टी करण्याची अजित पवारांनी मूकसंमती दिलेली आहे. याच्या पलीकडे दुसरं काय नाहीये. आणि सोबतच भाजप
किंवा ते संग्राम जगताप असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, हे या गोष्टी रोजच्या रोज करतातच. हम्म. मात्र विरोधक देखील हे मुद्दे उचलत नाहीत. सारसबागेसारखं प्रकरण झालं. ते काय राज्यसभेमध्ये खासदार असणारे व्यक्ती, त्या खासदार असणाऱ्या व्यक्ती हे एक उद्यान, महानगरपालिकेचं उद्यान बंद करण्यासाठी पत्र लिहितात. लोकप्रतिनिधी हा कुठला एका धर्मात जरी जन्मलेला असेल तरी तो कुठल्या विशिष्ट धर्माचा नसतो. त्याचं काम असतं की सगळ्या धर्मीयांकडे त्यांनी लक्ष द्यावं. मात्र मेधा कुलकर्णी सारख्या ज्या खासदार आहेत, त्या सारसबाग सारखं उद्यान बंद ठेवा म्हणतात आणि त्याच्यावर विरोधकांमधून काहीच प्रतिक्रिया नाहीत. बरोबर कुठल्याच नाही. आणि पद्धतीने यांचं त्या संदर्भामध्ये तुमच्याच विरोध वगैरे नाही. फेसबुक पोस्टमध्ये तो उल्लेख पण होता की मुळात तिथे विषय काय आहे. म्हणजे आता जर तुम्ही रोजगार हिरावून घेताय मुस्लिमांचा, तर तुम्ही हिंदूंना रोजगार देताय का? हिंदू सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाही ना. बेरोजगार आहेत, ते रस्त्यावर आले. पुण्यामधला विषय तुम्ही पण सांगितला होता की ते तिथं विषय काय होता, महापालिकेनं बेस्ट म्हणजे तिथली जी पीएमटी आहे त्यांचे रेट वाढवलेले आहेत, तर त्याच्याबद्दल काही नाही, त्याच्याबद्दल सगळं सगळं काही शांतता. आणि इकडं मुस्लिमांच्या बद्दल म्हणजे हिंदूंना फक्त याचा आनंद देत राहायचा की बघा मुस्लिमांना आपण कसं तिथे बाजूला करतोय. या भाजप सरकारच्या माध्यमातून हिंदू धर्मीयांचंच नाही, सर्वच धर्मियांचं एवढं प्रचंड शोषण होत आहे सध्याच्या घडीला. महागाई असेल, बेरोजगारी असेल, या माध्यमातून आणि त्या मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी वारंवार हे मुद्दे जे आहेत ते समोर आणले जातात. एवढा गहन विषय आहे हा की पुण्यामध्ये पीएमपीएमएल जी सार्वजनिक वाहतूक करणारी एकमेव व्यवस्था आहे. मेट्रो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जात नाही. सार्वजनिक जी व्यवस्था आहे ती पीएमपीएमएल चा वापर गोरगरीब लोक जे आहेत ते सर्वसामान्य लोक करतात. आणि या 1 जून पासून त्याची दरवाढ साधारण 30 ते 40% त्या तिकिटांमध्ये दरवाढ झालेली आहे. लोकांचे हम्म. पगार 30 ते 40% वाढलेत का? नाही वाढलेले. मात्र त्यांचे जे वाहतुकीचा जो खर्च आहे तो मात्र 30 ते 40% वाढलेला आहे. आणि ते सगळे विषय सोडलेले आहेत. त्या सगळ्या विषयांवर खासदारांनी बोलायला हवं. तर ते विषय सोडून खासदारांना काम काय झालेलं आहे, तर उद्यानं बंद करणे ही खासदारांची काम आहेत. त्याही पलीकडे जाऊन पुण्यामध्येच काही दिवसांपूर्वी साधारण आयटी एका एका आयटी कंपनीमध्ये 20 जागांची काहीतरी एक ऍप्लिकेशन निघालं होतं की 20 जागा आयटी कंपनीमध्ये निघाल्यात. 2,000 पेक्षा जास्त लोक रांगेत त्या ठिकाणी उभे होते काम मिळावं म्हणून, फक्त 2,000 पेक्षा जास्त. म्हणजे बरोबर. एवढी भीषण परिस्थिती या बेरोजगारीची आहे आणि या बेरोजगारीचं रूपांतर हे गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये झालेलं आहे. आपण ठिकठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतंय आपल्याला. आणि या सगळ्या विषय सोडून जे आहेत ते जे लोक रोजगार देऊ शकत नाही, हिंदूंना देखील रोजगार देऊ शकत नाही, ते मात्र मुस्लिमांचा जो आहे तो रोजगार हिरावून हिंदूंना काहीतरी आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, त्या देखील गोष्टी, त्याच्यामध्ये देखील प्रचंड भ्रष्टाचार. तेवढे लोक देखील तिथे कामाला कामाला त्या शनी शिंगणापूरच्या संस्थानामध्ये नाहीत. हा एवढा मोठा लाखो करोड रुपयांचा जो घोटाळा आहे तो शनी शिंगणापूर मंदिरामध्ये झालेला आहे. आणि त्या घोटाळ्याकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्यायचं, तर तो देखील विषय हिंदू मुस्लिम बरोबर. अँगलकडे जो आहे नाही, तो यांनी आणलेला आहे. मुळामध्ये या देशाची घटना हे सांगते की तुम्ही धर्माच्या आधारावरती कुणाला असं रोजगार त्याचा हिरावून घेऊ शकत नाही, नोकरीवरनं काढू शकत नाहीये. ह्याच्यामध्ये त्याच्यामुळेच एक हुशारी अशी केली जाते की प्रशासनानं कारणं देताना अशी काहीतरी प्रशासकीय कारणं सांगायची की ते लोक गैरहजर होते म्हणून वगैरे, आणि दुसरीकडे जाहीरपणे हे सगळे लोक स्वतः श्रेय घेत आहेत. म्हणजे ती कारवाई झाली ती बरोबर मोर्चाच्या 24 तास आधी कारवाई झाली. त्याच्यानंतर हे लोक जाहीरपणे त्या कारवाईनंतर सुद्धा सांगतायत की आमच्या दबावामुळे मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे. पण कदाचित हा सगळा प्रकार कोर्टात जाऊ नये, तिथं आपण उघडं पडू नये म्हणून ट्रस्टची जी भूमिका आहे ती मात्र अशा पद्धतीची आहे की आम्ही नियमानुसार कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक तोंडी लावण्यासाठी काही हिंदू ठेवलेले असावेत की 168, की इतरांना पण आम्ही बाजूला केलेला आहे. तर हा जो त्यांचा बनेलपणा आहे त्याचं काय करायचं आणि त्याच्याबद्दल पुन्हा कोर्टात काही आपल्याला करता येईल का? सर्वात पहिली गोष्ट तर काय आहे, जो यांनी मोर्चा काढला का त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या नावाने, ठीक आहे, तो मोर्चा कुठे काढला? शनी शिंगणापूरमध्ये काढला. त्या मोर्चामध्ये शनी शिंगणापूरमध्ये मधील किती हिंदू बांधव होते? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 5% तरी होते का? दुसरी गोष्ट, शनी शिंगणापूर मधले किती कर्मचारी त्या आंदोलनामध्ये होते? एक तरी कर्मचारी होता का? एका तरी कर्मचाऱ्याची बाईट घेतली गेलेली आहे का? आतापर्यंत एकाही कर्मचाऱ्याने त्या विषयावर बोललेलं नाहीये, कारण त्यांना माहितीये हा विषय हा हिंदू मुस्लिमशी निगडीत नाहीये.
त्या ठिकाणी असे आरोप केले जातात की कित्येक कर्मचारी हे फक्त रेकॉर्डवर दाखवले गेलेले आहेत, ते पगार घेतात मात्र ते कामावर येत नाहीत. कित्येक कर्मचारी, वर्षानुवर्षांपासून अशी परिस्थिती आहे. राहिला प्रश्न ह्या 99 जे जे लोक वगैरे सांगतात, 167 वगैरे लोक सांगतात, मी तर सांगतो माझा तर हा स्पष्ट आरोप आहे की शनी शिंगणापूरमध्ये 2400 कर्मचारी कामाला नाहीत त्यांच्या संस्थानामध्ये. दुसरी गोष्ट, पुढची गोष्ट ही की हे जे काही म्हणतात की मंदिरांमध्ये वगैरे कामाला होते, तर मुळातच ते मंदिरांमध्ये कामालाच नव्हते. ते मंदिराच्या जे हॉस्पिटल आहे, मंदिराचा जो शेती विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, याच्यामध्ये कामाला होते. हा धार्मिक एखादं स्थळ असू शकतं की त्या धार्मिक स्थळामध्ये त्या त्या धर्माच्या काही पूजा प्रथा वगैरे असतील, त्या 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 धर्मीयांनी कराव्या, हा विषय बेसिक आहे. मात्र त्याच्या बाहेर जे आहे ते बाबा मंदिर संस्थानाला काही सेवा पुरवणारे असतील, समजा इतर काही गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये इतर धर्मियांचे लोक असल्याने काय प्रॉब्लेम आहे. आणि हा मुद्दा कोर्टामध्ये खरं तर गेला पाहिजे. कोर्टामध्ये याच्या संदर्भात जी आहे ती जनहित याचिका दाखल केली पाहिजे. आपण पाहतोय मडी सारखं देखील हो. प्रकरण झालं. मडीमध्ये देखील त्याही ठिकाणी भाजपच्याच पदाधिकाऱ्याने, भाजपचा सरपंच त्या ठिकाणी होता, त्याच सरपंचाने एक ग्रामसभा बोलवली. त्या ग्रामसभेमध्ये तो मुद्दा देखील मांडला नाही. तो मुद्दा न मांडता ग्रामसभेमध्ये आलेल्या लोकांना जे आहे ते सह्या घ्याव्या लागतात, त्या ठिकाणी त्या सह्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा टाकला की मडीमध्ये जी कानिफनाथाची यात्रा होते त्याच्यामध्ये मुस्लिम व्यावसायिक जे आहे ते लावू नये. मुळात काहीच प्रश्न नसतो. तिथल्या स्थानिकांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नसतो, त्यांना समस्याच नसते. मात्र प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की हे विकृत भाजपचे जे नेतृत्व आहे स्थानिक ज्या त्या ठिकाणचे, त्यांना काहीतरी प्रसिद्धी हवी असती, त्यांना नेतृत्वाची संधी करायची असती आणि त्या संधीसाठी जी समस्या देखील नाहीये हिंदू मुस्लिमाची, ती समस्या हे प्रत्येक ठिकाणी उचलताना आपण पाहतोय. आणि ह्याच्यामध्ये हा एकच पक्ष आहे, दुसरा कुठलाही पक्ष नाही. यांनी सकल हिंदू समाज याच्यामध्ये आणू नये. सकल हिंदू समाजाचा आणि यांचा काही संबंध नाहीये. सकल हिंदू समाजाला यांचं काही पडलेलं नाहीये. सकल हिंदू समाज हा बेरोजगारीने त्रासलेला आहे. सकल हिंदू समाज हा महागाईने जो आहे तो त्रासलेला आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्यांना दाखवलं वेगळं जात आहे. नाही, आणि मला गंमत काय वाटतंय मुळात, जे आपलं शनी शिंगणापूरचं देवस्थान आहे त्याला कुठलंही छत नाहीये, तिथं काही दरवाजे नाहीयेत, खुल्या आकाशामध्ये आहे. म्हणजे तिथं कुठली बंधनं स्वतः देवानच तुमच्यासाठी दिलेली नाहीयेत आणि तुम्ही त्याच्यावरती अशी काहीतरी चौकट लावताय आणि स्वतःची बंधनं त्याच्यामध्ये घालताय. म्हणजे देवानं दिलेल्या तिथल्या संदेश सुद्धा तुम्ही विसरताय. हे खरोखर खूप धोकादायक आहे. आणि याच्यातनं एक ट्रेंड पडताना दिसतोय की मढी असेल, शनी शिंगणापूर असेल, प्रत्येक वेळी म्हणजे आपण सिंधुदुर्गामध्ये पण बघितलेलं होतं, कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच त्या होळीच्या यात्रांमध्ये सुद्धा आता हा नवीन पॅटर्न जो आहे तो पडत चाललेला आहे, जे खूप धोकादायक आहे. तर आता तिथं स्थानिक लेवलला वातावरण नेमकं काय आहे आणि तुमची कोणाशी बातचीत झाली आहे का? ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्या लोकांचं म्हणणं आता नेमकं काय आहे, त्यांच्या पुढे काय पर्याय आहेत? माझं त्या ठिकाणी टेम्पररी बेसिसवर काम करणाऱ्या लोकांशी देखील बोलणं झालेलं आहे आणि परमनंट जे कामावर होते, जे गेल्या 12-14 वर्षापासून काम करतात, त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालेलं आहे. ते हतबल झालेत की माझं ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं डोकं काम करत नाहीये सध्या, की आता आम्ही काय करावं. कारण की आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये असा विचार केला नव्हता की आमची नोकरी अशा पद्धतीनं जाईल. ते बोटावर मोजण्या इतके 15च लोक आहेत त्या ठिकाणी कामाला. मात्र ओके. त्यांचं जे चरितार्थ आहे ते या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी काम करताना म्हणा, त्याच्यावर त्यांचं चरितार्थ चालत होतं. भले 7,500 रुपये मिळत होते, भले ते काही जणांना जे परमनंट होते त्यांना 20-25 हजार रुपये पगार होते, मात्र त्यांचं चरितार्थ जे आहे ते याच्यावर चाललं होतं. मला म्हणायचं की या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते इथल्या प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि त्यांना लवकरात लवकर जे आहे ते परत जॉईन करावं. दुसरी गोष्ट, शनी शिंगणापूर मधलं वातावरण जे तुम्ही म्हणताय, शनी शिंगणापूर मधलं वातावरण अतिशय शांत आहे. तिथे काहीही नाहीये. मुळात जे मोर्चाला लोक यांनी काल परवा आणलेले होते, ते मोर्चातले लोक देखील तिथले स्थानिकच नव्हते. ते सगळे बाहेरून आणलेले लोक होते. तिथले स्थानिक लोक बिलकुल त्या त्या मोर्चामध्ये नसतात. आणि यांची ही थिअरी आहे ऍक्च्युली, हे ज्या ज्या ठिकाणी मोर्चे घेतात, ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये, गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर्चे घेतात, तिथले स्थानिक लोक तिथं अजिबात नसतात. कारण की त्यांना त्याचा प्रॉब्लेमच नसतो. अगदी. बाहेरून लोक आणतात आणि दाखवतात की पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती झालेली आहे. आणि दरवेळी देशातला एक मुद्दा हे सर्वात मांडतात. मोठा जो वाद आहे त्या अयोध्येमध्ये सुद्धा हेच वातावरण आहे. मी कितीतरी वेळा जाऊन बघितलं, अयोध्येमध्ये किती सलोख्याचं वातावरण आहे. आणि तिथं सुद्धा म्हणजे रामलल्लाचे जे कपडे होते तर ते कपडे विणण्याचं काम एका मुस्लिम कुटुंबाकडे किती म्हणजे वर्षांपासून आहे.
तर ही सगळी आपली सामाजिक सलोख्याची परंपरा आहे. नाही, आता उद्या जर यांचं जर चाललं तर हे म्हणतील की ते रामाचे जे कपडे आहेत, मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कपडे देखील मुस्लिमांनी शिवू नये, अशा पद्धतीचे विचार हे मांडतील. नाव मर्यादा पुरुषोत्तम रामाचं घ्यायचं आणि सगळ्या मर्यादा ओलांडायच्या, हे काम ह्यांचं जे आहे ते सुरू आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा हे प्रकर्षाने मांडतात, तो हा की मुस्लिमांच्या कुठल्या हो. धार्मिक स्थळावर हिंदूंना प्रवेश आहे का? मुस्लिमांचं असं कुठलंच धार्मिक स्थळ नाहीये ज्या धार्मिक स्थळावर हिंदूंना प्रवेश नाहीये. सगळ्याच धर्मियांचे लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. कुठलं एक धार्मिक स्थळ दाखवा तुम्ही की ज्या धार्मिक स्थळावर मुस्लिमेतरांना प्रवेश नाहीये. मशिदींमध्ये देखील मुस्लिमेतर बांधव येऊ शकतात. मुस्लिमेतर बांधवांच्या आतमध्ये एक न्यूनगंड तयार केला गेलेला आहे. आपण तिथं न्यूनगंड जाऊ तयार शकत नाही. तुम्ही तिथं जाऊ शकत नाही. मात्र मशीद परिचयाचे कार्यक्रम घेतले जातात. बऱ्याच जणांना मशिदीमध्ये घेऊन गेलं जातं. दर्गावर तर 24/7 24/7 जे आहेत ते हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक फ्रीली जाऊ शकतात. त्यांना कोणाला काही त्रास नसतो आणि त्यांना एकामेकांचा कुठलाच त्रास नसतो. एवन हे ज्या अहिल्यानगर विषयी बोलतात त्याच अहिल्यानगरमध्ये बोधेगाव नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी बोनम्मा मा नावाची एक दर्गा आहे. त्या ठिकाणी त्या दर्गाची जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष देखील हिंदू आहेत. समितीचे अध्यक्ष हिंदू आहेत. इथे जर शनी शिंगणापूरचे अध्यक्ष मुस्लिम झाले असते तर मला वाटतं तुषार भोसले कपडे काढूनच फाडूनच डायरेक्ट बरोबर. त्यांनी व्हिडिओ वगैरे माध्यमांना दिला असता. मात्र बरोबर. इथं एका दर्ग्याचे जे अध्यक्ष आहेत समितीचे ते हिंदू आहेत. कितीतरी तुम्ही पहा दर्ग्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम जे आहेत ते सोबत त्या ठिकाणी जे आहेत ते पूजा अर्चा करत असतात. आणि कुठलाही मुस्लिम आजपर्यंत त्या ठिकाणी म्हणाला नाही की हिंदू धर्मियांनी या ठिकाणी यायचं नाही. हम्म. एवन अजमेर सारखा सगळ्यात मोठा जो दर्गा आहे हो. देशामधला, जे ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या आजूबाजूला देखील कित्येक हिंदू व्यावसायिक आहेत. तुम्ही हाजी अलीला जा, हाजी अलीला देखील कित्येक हिंदू व्यावसायिक आहेत. तुम्ही अजमेरच्या खेड शिवापूरला दर्ग्यावरती जा. मोदी सुद्धा जाऊन चादर चढवून आलेले आहेत अजमेरमध्ये. पण कुठलाही मुस्लिम अजूनपर्यंत कधी म्हणाला नाही की मोदींनी एवढ्या त्या ठिकाणी चादर वगैरे चढवली तर अजमेरचा जो दर्गा वगैरे आहे तो भ्रष्ट होतो, अजमेरचा दर्गा जो आहे तो अशुद्ध होतो. एक जणही बोलणार नाही. आणि कोणी जर बोलला ना तर मी तुम्हाला सांगतो, भलेच मे बी चुकीचा शब्द वापरेल, ते चपलीनं मार खातील. कारण हम्म. असं बोलूही शकत नाही. बरोबर. बोलूही शकत नाहीत. बोलण्याची कोणाची हिंमत देखील होणार नाही की दर्ग्यावरती येऊ नका आणि दर्ग्यावर आल्यावर दर्गा अपवित्र होतं, एकही व्यक्ती बोलणार नाही. दुसरी बरोबर. गोष्ट आता हे म्हणतात की हा. अशी कुठली संस्थानं आहेत ज्या संस्थानांवरती मुस्लिमांची संस्थानं आहेत आणि त्या ठिकाणी हिंदू काम करतात. मी त्यांना सांगतो, सगळ्यात पहिली गोष्ट तर दर्ग्याच्या माध्यमातून, मशिदींच्या माध्यमातून असे कुठलेही मोठे मोठे हॉस्पिटल वगैरे मुस्लिम समाजाचे अस्तित्वात नाहीयेत. ही सगळ्यात मोठी समस्या सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. मुस्लिम समाजाचे मोठमोठे व्यावसायिक तुम्हाला मिळतील, त्यांचे हॉस्पिटल तुम्हाला मिळतील, शाळा तुम्हाला मिळतील. आपण पुण्यासारख्या ठिकाणी पीए इनामदारांची जी आहे ती शैक्षणिक संस्था आहे, आपण पाहतो तुम्ही. हम्म. हम्म. त्या संस्थेमध्ये देखील कितीतरी नॉन मुस्लिम लोक जे आहेत ते त्या ठिकाणी कामाला आहेत. सगळ्यात मोठा भाग पीए इनामदारांचंच फातिमा नगरमध्ये जे आहे इनामदार हॉस्पिटल आहे. मोठं हॉस्पिटल आहे, साधारण 10 ते 15 मजली जे आहे ते हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त कामाला आहेत त्या ठिकाणी. हो. आता काय करायचं मग? बरोबर. नाही आता आता. म्हणायचं की मुस्लिमांचं हॉस्पिटल आहे मग त्या ठिकाणाहून काढून टाका. मुळात मुस्लिम समाज या सगळ्या गोष्टींची जाहिरात वगैरे म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांना त्या गोष्टी कराव्या असं वाटत नाही. मात्र जर आपण डीप मध्ये गेलं तर कुठल्याही ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. हा, मी एवढं मान्य करतो की काही उर्दू शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदच्या आहेत, त्या शाळांमध्ये काही ठिकाणी जे आहेत ते हिंदू बांधव वगैरे कामाला नसू शकतात. कारण ते उर्दू शाळा आहेत. हिंदू धर्मियांमध्ये उर्दू वगैरे भाषा वगैरे ते बोलली जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे त्या गोष्टी असू शकतात. मात्र धार्मिक अशी कुठलीही संस्था नाही ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्री नाहीये, एकही संस्था नाही. शेवटचा प्रश्न म्हणजे आता आपण ज्यावेळी हे सगळं बोलतोय तर हा ट्रेंड बनत चाललाय याचा आपण एक वारंवार उल्लेख करतोय. पण या सगळ्या हो. लढाईमध्ये विरोधक सुद्धा गप्प आहेत, त्यांचा सुद्धा आवाज नाहीये. खरं तर या सगळ्या प्रश्नाची राज्यभरात चर्चा व्हायला पाहिजे. कारण संविधान जे सांगतं त्याच्या म्हणजे विपरीत असं काहीतरी थेट वर्तन जाहीरपणे एखाद्या समाजाच्या दबावानं होतंय. हे धक्कादायक आहे.
आणि केवळ म्हणजे 5% पण नाहीयेत. जर आपण म्हणजे 2400 मधले जरी पकडले तरी 5% सुद्धा नाहीयेत की मुस्लिम की ज्यांना हे काम मिळू शकतंय. आणि ते तुम्ही जसं सांगताय वारंवार की मंदिराचं सुद्धा काम नाहीये, ते वेगळ्या विभागातलं काम आहे. तर त्याच्यामध्ये इतकी द्वेषाची भावना, विरोधक कुठे आहेत? विरोधक ऍक्च्युली शंड झालेले आहेत माझ्या हिशोबाने तर. मी कधी विरोधकांवर अशा पद्धतीने टीका करत नाही. का करावी लागते टीका? मी मुस्लिमांमध्ये सुधारणावादी चळवळ चालवतो, ठीक आहे. आपण बुरखा हिजाब याचा उघडपणे आजपर्यंत विरोध केला, करत असतो, पुढेही करत राहू आपण, कारण की आम्हाला ते गुलामीचं प्रतीक वाटतं. आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी गेल्या 12 वर्षापासून चालवतोय. मुस्लिमांमधल्या काही अनिष्ट रूढी परंपरा, कालबाह्य प्रथा परंपरा, कुराणामधील काही आयाती या कालबाह्य आहेत, इथपर्यंत आपण विचार मांडले. पण हे विचार मांडत असताना आपण मुस्लिम समाजाचा कधी द्वेष केला नाही. मुस्लिम समाजामध्ये सुधारणा व्हावी या विचारांचे आपण आहोत. मात्र त्यांचे काहीतरी रोजगार हिसकावले जावे, त्यांच्या काहीतरी मॉब लिचिंग व्हाव्या, या विचारांचे आपण नाही आहोत. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रामध्ये विरोधक पूर्णपणे शांत आहेत. सारसबागेसारखं प्रकरण झालं. शनी शिंगणापूरचं प्रकरण तर महाराष्ट्रभर गाजलं, कारण ते देवस्थानच मोठं आहे, त्याच्या बाबतीमध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि या सगळ्या विषयांवर मी त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पत्रकार परिषद पाहिली, आणि ते पत्रकार परिषद लीड कोण करतंय? तर फौजिया खान. का फौजिया खान यांनी लीड करावी? जयंत पाटील कुठे गेलेले आहेत? पवार बरोबर. साहेबांनी काय या विषयावर बोलू नये? उद्धव ठाकरेंनी काय या विषयावर बोलू नये? संजय राऊतांनी काय या विषयावर बोलू नये? अगदी खरं. ही सगळी लोक या विषयांवर का बोलत नाहीत? यांनी या विषयांवर बोललं पाहिजे. या विषयावर यांचं शांत राहणं, जे काही हिंदुत्वाच्या नावावर, जे काही हिंदू धर्मीयांच्या नावावर जो काही विकृतीपणा जो काही चाललेला आहे, त्याला यांची काही मूकसंमती आहे का? हा देखील प्रश्न निर्माण होतो. यांच्या बऱ्याच ठिकाणी आपण बोललं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जो आहे तो मोठा गुन्हेगार असतो. आज आपण पाहतोय की हे जे अन्याय जो काही मुस्लिम समाजाच्या बाबतीत होत आहे, विरोधकांनी या विषयावर बोललं पाहिजे, कारण की याच विरोधकांना मुस्लिम समाजाने लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मतदान केलं होतं ना. बरोबर. मग जर मतदान तुम्हाला केलं आहे, तर मुस्लिम समाजाची बाजू, जर ती बाजू सत्याची असेल, ती देखील तुम्ही मांडणार नाही का? ज्या हम्म. ठिकाणी चुकीचा आहे मुस्लिम समाज, त्या ठिकाणी तर आम्ही उघडपणे मुस्लिमांना बोलतो, त्यांना धुवूनच काढतो. मात्र ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची सत्याची बाजू आहे, त्याही ठिकाणी जर तुम्ही बोलणार नसाल, तर मुस्लिम समाजाने कोणाकडे पाहायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की हे शांत राहणं, यांच्या पुढे जाऊन भविष्यामध्ये मुस्लिम समाजाकडून देखील निवडणुकांच्या काळामध्ये यांना मोठ्या प्रमाणामध्ये धक्का का बसू नये, याचा देखील विचार यांनी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण सत्तेमध्ये असो काय किंवा नसो काय, विरोधामध्ये असो काय किंवा नसो काय, जर मुस्लिम समाजाची बाजूच कोणी घेणार नसेल, तर त्यांनी मतदान कोणाला केलं काय आणि कोणाला नाही केलं काय याने काय फरक पडणार आहे? बरोबर. बरोबर. ते खूपच चिंताजनक विषय आहे. आणि आपण जसं म्हणतोय की अ, जे देशाचं संविधान चालतं त्याच्यानुसार इथल्या सगळ्या संस्थांचं वर्तन असलं पाहिजे. पण ते संविधान बाजूला ठेवून अशा पद्धतीनं कुठल्या तरी एका विशिष्ट. एक मिनिट प्रशांत कदम सर, एक, हम्म. हे संविधान बाजूला वगैरे काही ठेवत नाहीत, हे संविधानाच्या पाया पडतात. आणि संविधानाच्या पाया दवाखाना. पडतात आणि त्यांच्या सगळ्या कायद्यांची जी आहे ती पायमल्ली करतात. ते सगळे कायदे जे आहेत ते पायदळीत उडवतात. हे हे फक्त संविधानाच्या नावानं चांग एखाद्या भलं करतात ते थोडक्यात. बस बस, बाकी काही नाही. संविधानाचं मंदिर बांधतील, संविधानाच्या पाया पडतील, मात्र त्याचे नियम, कायदे, कलम ते कुठल्याही पद्धतीने मांडणार नाही ते. बरोबर. आणि म्हणजे याच्या विरोधामध्ये सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट काय, की विरोधकांनी ठीक आहे तुम्ही प्रतिक्रिया वगैरे देत नसाल, कायदेशीर देखील लढत नाहीत. कायदेशीर बरोबर. देखील लढत नाहीत. एवढे यांच्या लिगल सेल आहेत, राष्ट्रवादीच्या असू द्या, काँग्रेसच्या असू द्या, शिवसेनेच्या असू देत, या लिगल सेल देखील याच्या विरोधामध्ये जात नाहीत. कोण तुषार भोसलेच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलं? कोण बरोबर. त्या आमदार संग्राम जगतापच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलं? मग या हम्म. लिगल सेल करतात काय नक्की? या लिगल खरंय. सेल फक्त राजकीय नेत्यांचे जे काही गोष्टी असतील त्याच्यासाठी या लिगल सेल आहेत का? नाही, अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आणि म्हणूनच शनी शिंगणापूरच्या या घटनेला असं लाईटली घेऊन चालणार नाही. हा एक पॅटर्न बनत चाललेला आहे आणि त्याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते राज्यस्तरावरती चर्चिले गेले पाहिजेत.
खरोखर या सगळ्याबद्दल आता पुढे नेमकं काय होतंय आपल्याला ही म्हणजे ही गोष्ट जी आहे ती इतक्यात विसरून चालणार नाही. कारण जसं पैगंबरनं पण सांगितलं, अनेक उदाहरणं याच्या आधी इतिहासामध्ये गेल्या काही दिवसामध्ये घडलेली आहेत की ज्या माध्यमातून हा एक अजेंडा दिसतो आहे. बघूयात की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय. पण शनी शिंगणापूरच्या या देवस्थानातल्या या सगळ्या प्रकरणातनं हे दिसतंय की एखाद्या रोजगार देणं हा धर्म असतो, तो हिरावणं हा काही धर्म होऊ शकत नाही. आणि ते काम इथं इतक्या बिनदिक्कतपणे आता घडताना दिसतंय. आणि मुस्लिम द्वेष जो आहे तो इतक्या थराला आपल्याकडे पोहोचलेला आहे की आपण एखाद्या संघटनेच्या दबावानं अशा पद्धतीनं जाहीरपणे या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. बघूयात या सगळ्या संदर्भात पुढे काय होतंय. पैगंबर, खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. या धन्यवाद. संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.